तर ठाकरेंचे 4 फुटीर खासदार हे आता नंदनवनवर दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे अधिकृत शासकीय निवासस्थान आहे आणि ठाकरेंचे 6 फुटीर खासदार हे शिंदेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी ते चर्चा करतील आणि त्याच्यानंतर काही वेळातच पत्रकार परिषद घेऊन ते आपली आज राजकीय भूमिका मांडत अधिकृत पक्षप्रवेश सुद्धा करणार आहेत। तर ही दृश्य आपण बघतोय ही शासकीय निवासस्थानाची आहेत। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी हे खासदार 4 फुटीर खासदार हे दाखल झालेले आहेत। याच्यामध्ये आष्टीकर दिसतात, नागेश पाटील आष्टीकर, तसंच भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, संजय पाटील हे चारही खासदार जे इतके दिवस दिल्लीमध्ये होते तसंच देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी प्रवास सुद्धा केला होता आणि आता हे अखेर आज मुंबईमध्ये अगदी काही वेळापूर्वी दाखल झाले आणि आता ते नंदनवर सुद्धा पोहोचलेले आहेत, जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अधिकृत शासकीय निवासस्थान आहे। त्याच्यानंतर ते काय चर्चा करतात, काय रणनीती आखतात, पत्रकार परिषदेमध्ये कशा प्रकारे बोलायचं याच्यावर त्यांची चर्चा होऊ शकते। एकनाथ शिंदे त्यांना इथे मार्गदर्शन करतील आणि मग 4 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर इथं या खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे। ते ही दृश्य आपण बघतोय ही शासकीय निवासस्थानाची आहेत। नंदनवन जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान आहे। मागच्या अनेक दिवसापासून खासदार फुटीची चर्चा होती। गेल्या आठवड्यामध्ये गेल्या रविवारपासूनच हे 6 खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार आणि काही त्याच्यानंतर शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती आणि अखेर त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं। ओमराजे निंबाळकरांनी मात्र आपला निर्णय शेवटपर्यंत राखून ठेवला होता।